अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारनं 3 हेक्टर क्षेत्र कमी करून 2 हेक्टरचा निकष लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा सातबारा रिकामा करण्याबद्दल बोलले होते, परंतु आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास सांगत आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात अशी ही सूचना अनिल देशमुख यांनी केली। त्यामध्ये आता 3 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देणार हे राज्य शासनाची अतिशय चुकीची भूमिका आहे। त्याच्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने विचार करायला पाहिजे। राज्य शासनाने याच्या पहिले सुद्धा आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे सुद्धा आश्वासन दिले होते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा सांगत होते, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू। आणि आता अजितदादा सांगतायत की 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा। इकडे मुख्यमंत्री एक बोलतायत, तिकडे डेप्टी सीएम एक बोलतायत, शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे। असं आहे की नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोक पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात। लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात। ती काम झालं पाहिजे म्हणून आता अधिकाऱ्याच्या भरोश्यावर संपूर्ण 9 वर्षापासून अधिकाऱ्याच्या भरोश्यावर नगरपालिका, महानगरपालिका, अनेक महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये पिण्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत। पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही, कारण की कोणी पदाधिकारी नाही। 9 वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे, ज्यांना निवडणुका लढवायची आहे त्यांची मागणी आहे।